एकीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची सांगता सभा सध्या आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पोहोचलेले आपण बघतोय। अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावरती सध्या मुख्यमंत्री पोहोचतायत आणि मुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात या सभेला देखील संबोधित करणार आहेत। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। जयदीप, यावेळी आपण बघू शकतो फ्रेममध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील आणि सोबत खासदार पार्थ पवार देखील या ठिकाणी आहेत। सांगता सभेसाठी आज मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत आहेत आणि त्याआधी अवघ्या काही वेळापूर्वी त्यांचं आगमन बारामती विमानतळावरती झालं आणि आता विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी येत आहे। स्मृतीस्थळी माथा टेकून ते अजित पवारांच्या निधनानंतर जी निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार उमेदवार आहेत आणि या ठिकाणी ज्या आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत स्मृतीस्थळावर देखील। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीनं प्रयत्न केले, अनेक महायुतीच्या घटक पक्षांनी प्रयत्न केले, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या त्यांनी देखील प्रयत्न केले आणि जे आहेत ते अखेर बिनविरोध झाली नाही। निवडणूक लागली आहे। सुनेत्रा पवारांच्या विरोधात एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याच्या प्रचाराच्या सांगतेसाठी मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस जे आहेत ते चौथऱ्यावरती गेले, ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला त्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबत पार्थ पवार आहेत, माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत आणि इतर राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक पदाधिकारी आहेत। पुष्प जे आहेत ते अर्पण करताना आपल्याला देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत। अजित पवारांचं निधन 28 जानेवारी झालं। 29 जानेवारीला याच ठिकाणी जे आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले आणि आता या ठिकाणी बघू शकतो आपण रामदास आठवले जे आहेत ते अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। ह्या आमदार राहुल कुल आहेत आणि इथं स्मृतीस्थळावरून ते पुढं ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि सभेला मार्गदर्शन करतील। खरं तर देवेंद्र फडणवीसांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। याच्या आधी राष्ट्रवादीच्या अनेक सांगता सभा झाल्या, मात्र पवार कुटुंबियात अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं। मात्र पहिली अशी राष्ट्रवादीची सभा असू शकते की ज्यामध्ये इतर नेते म्हणजे बाहेरच्या पक्षातील नेते येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करतील। खरं तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून निवडणूक लागली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आले होते, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते, त्यानंतर चंद्रकांत पाटील जे आहेत ते देखील या ठिकाणी आले होते आणि आता सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच पद्धतीने शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी दौरा केलेला आहे। उदय सामंत यांनी देखील प्रचार सभा घेतल्या। याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही निवडणूक लढणार नाही। काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिला होता, त्यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी झाले आणि काँग्रेसने माघार घेतली, मात्र जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी माघार घ्यायला यश आलं नाही। मागायला जे राष्ट्रवादी कमी पडली आणि त्यानंतर जे आहे ते अखेर निवडणूक लागलेली आहे। स्मृतीस्थळावरून जे आहे ते देवेंद्र फडणवीस खाली आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते सांगता सभेकडे जातील। आता जे आहे ते पुढे एक साधारणतः तासभर ते वेळ ते या ठिकाणी गेलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे तर त्यानंतर पुढे मार्गदर्शन करतील आणि पुढं सभा संपून पुन्हा एकदा ते जातील। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर ही निवडणूक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, निवडणूक लागली तर आता जास्तीत जास्त मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणायचं। देशात जो रेकॉर्ड आहे तो त्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक करायचा या पद्धतीने आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून असे मंत्री असतील किंवा आमदार कार्यकर्ते असतील आमदार असतील यांनी बारामतीत ठाण मांडून आहेत आणि या ठिकाणी आहेत ते प्रचार करता आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोहोचतात। खरं तर उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे, परवा मतदान पार पडणार आहे आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त मतदान करून घेता येईल त्याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। असं जरी असलं तरी आपण बघू शकतो मुख्यमंत्री जे आहेत अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरून निघालेले आहेत आणि आता पुढं ते सांगता सभेला जातील
त्यांच्यासोबत पारद पवार देखील आहेत. या आधीच जी आहे ती सभा सुरू झालेल्या आहेत. अनेक नेत्यांची भाषणं देखील झाली. सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी भाषण केलं. आता नेमकं मुख्यमंत्री काय भाषण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी स्मृतीस्थळावरून मुख्यमंत्री जे आहेत ते निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत पारद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील आहेत. आता त्यांचा ताफा जो आहे तो शारदा प्रांगण या ठिकाणी जी सांगताचा भाग आहे त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी ते जातील आणि त्या भाषण करतील. नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जयदीप, खरं तर अजितदादा गेल्याच्या नंतरची ही पोटनिवडणूक, त्यामुळे आतापर्यंतची जी भाषणं झाली त्यामुळे त्या सगळ्यामध्ये एक भावनिक किनार देखील आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळे देखील राष्ट्रवादीच्या या मंचावरती आल्या आणि त्यांनी देखील मतदारांना साथ घातलेली बघायला मिळाली. अनेक वर्ष खरं तर अजितदादांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम केलेलं आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतील